स्वतःचं प्रोडक्शन तयार करून ते त्या ठिकाणी स्वतःचा लोगो तयार करून मार्केटमध्ये पाठवतो। मी कीर्तनकार कथाकार आहे। जे काही कागदपत्र लागतात किंवा काही जे बिल वगैरे प्रोव्हाइड करावं लागतात हा निश्चित त्यांच्यासाठी एक मोठा आदर्श आहे। कारण त्या ठिकाणी एक स्त्री सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी प्रपंचामध्ये हातभार लावून एका कंपनीची त्या ठिकाणी मालकी होऊन 4 नोकरांना त्या ठिकाणी ती रोजगार देऊ शकते। म्हणजे हे तुम्हाला चांगलं उत्पन्न येतं। नमस्कार, आज आपण दत्ताचे शिंगवे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे श्रीराम गृह उद्योग यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांचे जे मालक आहेत श्री गंगाधर गाडेकर महाराज यांनी साई मशिनरीकडून बऱ्याच प्रकारच्या मशिनरी घेतलेल्या आहेत। तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण दुसरी कुठली मशीन घेतली साई मशिनरीकडून? साई मशिनरी त्यानंतर त्या ठिकाणी धान्य गिडिंग आणि शेंगदाण्यानंतर मी पापड मशीन घेतली आहे। त्या पापड मशीनमध्ये त्या ठिकाणी 3 प्रकारचे प्रोडक्शन मला मिळत आहेत। त्यात नाचणीची पापडी तयार होते, तांदळाची पापडी तयार होते आणि पापडी तयार होते। आणि पापड मशीन पण आपल्या धर्मपत्नी चालवतात? हो, पापड मशीन पण त्या ठिकाणी माझी धर्मपत्नी संगीता गाडेकर हे चालवतात। आणि पापड मशीनचं म्हणजे आपण स्वतः मार्केटिंग करता की लोकांनी आणलेलं मटेरियल पासून आपण पापड बनवून? स्वतः त्या ठिकाणी मार्केटिंग करतो। मी स्वतःचं प्रोडक्शन तयार करून ते त्या ठिकाणी स्वतःचा लोगो तयार करून मार्केटमध्ये पाठवतोय आणि बाहेरून ग्राहकाकडून आलेले त्या ठिकाणी मी ते पण तयार करून देतो। म्हणजे पापड मशीन मध्ये आपण दोन्ही प्रकारचं काम करताय, एक म्हणजे स्वतःच्या नावाने ब्रँड करून मार्केटला पण देताय आणि लोकांना ज्यांना कोणाला पापड करून पाहिजे असतात त्यांना पण आपण करून देताय। त्याचा साधारणतः रेट काय घेता तुम्ही मशीन पापड? साधारणतः पापड तयार करण्याचा रेट माझ्याकडे तयार करण्याचा 120 रुपये किलो आहे। मटेरियल त्या ठिकाणी ग्राहकाचं असेल तर 120 रुपये किलो प्रमाणे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे 1 किलो पापड बनवले तुम्ही तर 120 रुपये ग्राहकाकडून घेता येतो। म्हणजे हे तुम्हाला चांगलं उत्पन्न आहे त्या मानाने। सर्व जो उद्योग आहे याबद्दल आपण काही परत ही घेतलेली आहे का सरकारी मदत? हो, या संपूर्ण मशिनरी आहेत त्या मशीनसाठी मी PMFME ही केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेमधून त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे। त्या योजनेतून त्या ठिकाणी मी पुढचं संपूर्ण त्या ठिकाणी मशिनरी साई मशीनमधून घेतलेलं आहे। अच्छा, म्हणजे हा पूर्ण जो सेटअप आपण नंतर उभा केलेला आहे तो हा PMFME योजनेतून त्या ठिकाणी उभा केला। आणि याच्यानंतर म्हणजे साई मशिनरीकडून आपल्याला अनुदान मिळण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात किंवा काही जे बिल वगैरे प्रोव्हाइड करावं लागतात त्याबद्दल आपल्याला काही अडचण आली किंवा तुम्हाला बँकेमध्ये काही अडचण आली यासाठी? काही नाही। ज्यावेळेस मी बँकेकडे त्या ठिकाणी हे लोन प्रकरण केलं त्यावेळेस त्यांनी मला कोटेशन मागितलं बँकेने। कोटेशन मागितल्यानंतर त्या ठिकाणी मी साई मशिनरीकडे गेलो। त्यांनी क्षणाचाही विलंब म्हणाला होता। त्या ठिकाणी मला विचारलं की आपल्याकडे काय काय चालू शकतात, आपल्याकडे कोणत्या मशीन त्या ठिकाणी आपण चालू शकतात आणि तिथं काय काय उत्पन्न होऊ शकतं। हा संपूर्ण आमचा चर्चा विचारविनिमय झाला। मग त्यांनी त्या ठिकाणी ज्या काही मशीन मी निवडल्या त्या मशीन त्या ठिकाणी त्यांनी अगोदर मला कोटेशन दिलं। त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी बँकेला काही वेळ न दवडता त्या ठिकाणी ताबडतोब मी पोस्ट केले आणि नंतर बँकेची फाईल त्या ठिकाणी ताबडतोब पुढे गेली। आणि आपण एक शेतकरी कुटुंबातून आहात तरी पण आपण हा एक व्यावसायिक म्हणजे एक लघु उद्योग निवडला, तर या लघु उद्योगाबद्दल आपलं काय मत आहे? माझं तसं क्षेत्र पारमार्थिक क्षेत्र आहे। मी कीर्तनकार कथाकार आहे। अच्छा, परंतु त्या ठिकाणी कीर्तन कथा करता करता घरच्यांना त्या ठिकाणी काही उद्योग असावा, शेतीला काहीतरी जोडधंदा असावा या हेतून त्या ठिकाणी आमच्या धर्मपत्नीनं एक मानस इच्छा होती की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे। मग त्यातून त्या ठिकाणी माझंही शिक्षण यापूर्वी 1991 साली ITI डिझेल इंजिन मेकॅनिक झालं होतं आणि माझा मुलगा ITI वेल्डर आहे। त्यामुळे त्यातून त्या ठिकाणी आम्हा दोघा तांत्रिक शिक्षणाची त्या ठिकाणी आम्हाला आवड होती। मग त्यातून आम्ही हा विषय निवडला आणि मग त्या ठिकाणी हे मशिनरी वगैरे घेऊन त्या ठिकाणी आमचं जे काही आम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याला पुढे त्या ठिकाणी चालना दिली। नवीन व्यावसायिक हा उद्योग करू इच्छित असतील तर त्यांना आपण काय सांगू इच्छिता? नवीन व्यावसायिकांना त्या ठिकाणी मी समजेल की त्या ठिकाणी माझा हा उद्योग, माझ्या धर्मपत्नीने चाललेला हा उद्योग हा निश्चित त्यांच्यासाठी एक मोठा आदर्श आहे। कारण त्या ठिकाणी एक स्त्री सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी प्रपंचामध्ये हातभार लावून एका कंपनीची त्या ठिकाणी मालकी होऊन 4 नोकरांना त्या ठिकाणी ती रोजगार देऊ शकते आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालू शकते। त्यामुळे त्या ठिकाणी खरंच इतरांसाठी, महिलांसाठी आणि इतर बेरोजगारांसाठी हा एक खरोखर चांगला आदर्श आहे असे म्हणे। आणि आपण ह्या मशिनरी घ्यायच्या असतील कोणाला तर त्यासाठी काय आव्हान करा? त्या मशिनरी कुठून घेतल्या पाहिजेत आपण? मी निश्चितच त्या ठिकाणी आज 3 ते 4 वर्षात माझा अनुभव आहे की ज्या ज्या मशिनरी मी इथं आणलेल्या आहेत त्या मशिनरीची मला सेवा, त्यांच्याकडे असणारे त्या ठिकाणी लोन करता डॉक्युमेंट्स आणि त्या मशिनरी मेंटेनन्स हे पाहता त्या ठिकाणी मी निश्चित त्या ठिकाणी सांगेल की साई मशिनरी MIDC अहिल्यानगर या ठिकाणी हीच कंपनी त्या ठिकाणी आपल्यासाठी मशिनरीसाठी योग्य ठिकाण आहे। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तिथून मशिनरी घ्याव्यात असं त्या ठिकाणी मी निश्चित सूचित करेन।